जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो, हे हळदीचा प्लॉट आहे. पहा कशा प्रकारे वाढ आहे. लिमिटेड वाढ आहे. एक म्हणजे 4:30 पावणे 5च्या दरम्यान आहे. लय बी वाढ नसाव. आता इले सुरुवातीला आम्ही जे डोस दिले होते ते तुम्हाला सविस्तर सांगतो. हळदीचं नियोजन कसं आहे ते. सुरुवातीला सुपर फॉस्फेट मिक्स करून सुरुवातीचे म्हणजे सुपर फॉस्फेटच्या आधी याच्यात शेणखत टाकलं होतं बेडवर. रोटर गिटर केल्याच्या नंतर सऱ्या पाडल्याच्या नंतर याच्यात शेणखत टाकलं. शेणखत टाकल्याच्या नंतर काही दिवसांनी सुपर फॉस्फेट टाकलं. सुपर फॉस्फेट टाकल्याच्या नंतर याची लागवण करण्याच्या आधी थोडं पाणी दिलं स्प्रिंकलरनं. पाणी दिल्याच्या नंतर हळदीला पाणी दिल्याच्या नंतर काय केलं, आंबट वल राव दिली. आणि ज्या वेळेस आपण लागवण करतो त्यावेळेस हळदीला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशक का एका पाण्यात टोपले घेतलं. अर्धी जी टाकी असते ती कापून त्याच्यात हळद टाकून त्याला बुरशीनाशक मिक्स केलं ट्रायकोडर्मा आणि त्याची लागवण केली. लागवण केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण हळद निघल्याच्या नंतर 15 दिवसांनी आम्ही याला ड्रीप तेव्हा लावलेलं नव्हतं, तर 98% वाले ह्युमिकची ड्रिचिंग केली होती. लक्षात असू द्या, सुरुवातीला 98%चं ड्रिचिंग केली होती. त्यानंतर 25 दिवसांनी परत एकदा तीच 98% ड्रिचिंग केली आणि त्याच्यात एक बुरशीनाशक म्हणून टाकलं. ही झाली सुरुवातीची ड्रिचिंग, म्हणजे 98% ह्युमिक केली. त्यानंतर आता वाढले झाल्याच्या नंतर पहिला डोस दिला आम्ही ग्रोमर खत. हे सगळ्यालाच माहीत असेल. ग्रोमर दिल्याच्या नंतर त्याला आता 1261